सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला. आधी हे घेतो, थांबा. महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली. त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे. काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ. आता किती आहे? ऑगस्ट. संपला, ऑगस्ट संपला. आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय. म्हणजे JR काढलाय. JR म्हणून ना विखे साहेब याला. JR आहे हो, JR. लेखी फिके नाही, ते लेखीला काही किंमत नसती. आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या. हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं कुताव म्हणून. हो ना मग. अरे बाबा, आपल्याला मान्य असलं तर. त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या मनानं सांगितलं. ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच, तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच JR काढतो राज्यपालाच्या सहीनं, राज्य मंत्रिमंडळाच्या सहीनं. याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं नाही. मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही. आता बोलत बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं. त्यांच्या बोलण्यात तथ्य स्वच्छता आहे, ते पटलं. त्यांनी या महिन्याखेरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले, कारण त्याला प्रक्रिया आहे. ते अर्ज करणे, पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे, ते कोर्टात खटले सुरून घेणे, पटापटा मागं घेणं. यात बऱ्याच अभ्यासकाला कळतंय ते काय. आपण 58 लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या पुढे. तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल विखे दादा. मग डोकं चाला ना. उपोषणाने घाळ झालं ना. तुम्ही लय घाळ केलं ना मला. मग डेअरी उतरली, डेअरीत नव्हती मला. मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावेत असं आपण मागणी केली होती. त्यांनी असं सांगितलंय, मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना ₹15 कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे. याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत 1 आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. होऊन जाईल. ते काय त्यांना खिशातून त्याचं काय असल्यासारखं खेळ आहे. ते काय सोपं असतं. त्यांच्या गळ्यात हे वरचं लफडलं डेंजर होतं, खालचं नव्हतं. आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस. का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजेसाहेब, ते एसटीचं ड्रायव्हर नाही होत. शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून पोरं असते किती ते 50-50. आणि त्या लेकराचं बाप गेला, आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं, सासरे सांभाळायचे आहेत, कोणी आधार देत नाही, कुटुंब उडर पडलं, कसं कमाव. मला वाटतं ते केलं तर बरं राहील. नसता हे व्हायना द्या लवकर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.